दुपारचे 3:30 वाजले. मग असे बघा कसा आळस देतोय. आत्ताशी उठून बाहेर गेला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करते ब्लॉगची सुरुवात आधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. ब्रुनोचा झाला आळस. का रे तुला काय बाहेर मार लागतं? तर दुसरा कुठे गेला? तो हिरो कुठे गेला दुसरा? का रे शाहरुख खान? हा शाहरुख खान इकडे. हे पहा, कुठं 2 नाही तर 3 कोंबड्या असते. पिल्लं काढले. हिचे 3च पिल्लं आहेत. या महिनेला 3 पिल्लं आहेत. काजोल आहे, काजोल काळी. तिचं एकच पिल्लू आहे. एक आपल्या टायगरनीच पटकन उचलून नेलं. आणि ह्या बघा, टक 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 बसले सगळ्या. कोणाचं काय काय झालं काय माहिती. माझ्याकडे 50 कोंबड्या होत्या. 50ला 3 कमी होत्या. एवढ्या कोंबड्या होत्या. आणि मी विकल्या पण नाही की चला मोहापोटी त्यांना विकले की त्यांचा त्याच्यावरती उदरनिर्वाह पोट भरण्यासाठी त्यांना विकून खाल्लं, असं पण नाही आहेत. गेल्या इकडे तिकडे. हा, कोंबडे विकले. त्यातले काय वाटतं? कोंबड्यांना का विकलं माहिती आहे का? एवढी मारामारी करायची ना. 10-12 कोंबडे होते आणि जाम मारामारी करायचे ते. म्हणून ते कोंबडे विकले. मला मी फक्त कोंबडेच विका, कोंबडे नाही विकायचे. एक जण कापण्यासाठी हातात त्याने मोबाईल त्याने हातात कोंबडा घेतलेला. मी हातातला त्याला कोंबडा सोडून घेतला. मी म्हटलं मला नाही बाबा कापायला विकायचं. माझं एवढं कठोर काळीज नाही की त्यांना कापण्यासाठी विकावा. आपल्या ब्रुनोला वगैरे अंडी खाण्यासाठी ठेवल्यात. आता मित्रांनो, आता ना हे मी उचलून बाजूला ठेवणार आहे. कारण का याचा काहीच उपयोग नाही आहे. काय आपण करत पण नाही, नुसतं मांडून ठेवलं आहे सगळं. कागद बिगद बघा चूल पेटवण्याचा प्रयत्न. पण नाही, याला काढून ठेवायचं. आपल्याला काय होत नाही चुलीवर वगैरे करायला. जे होईल ते होईल, बघू जेव्हाचे तेव्हा संपल्यावर. त्याकडे एक्स्ट्रा हे सिलेंडर आपलं कधीच नडत नाही. कधीच आजपर्यंत आपल्यावर कृपा नडलं नाही बरं का. आपण आता आधीच आणून ठेवतो, सिलेंडर भरून आणतो. जोडून 8-10 दिवस झाले की आम्ही लगेच सिलेंडर भरून आणून ठेवतो. असं आमचं काम असतं. पायाला किती खडे रुपत आहेत. ते म्हणतात अगं चप्पल घाल की. काय करू, चप्पलच नाही. हे खडे टोचण्यापेक्षा ती चप्पल एकदा घालून बघा. त्या चपलीमध्येच असे चौकोनी चौक आहेत लाकडांचे की ते माझ्या पायांचं प्रेशर पडून पडून ते वाकडे तिकडे झाले. कल्याणला गेल्यावर चप्पल घेणार आहे मी. बाटाचे तिथे. हां, तो पण आहे ना, पावसाळी आहे बरं का. चला ठीक आहे. सारखं ओरडतात. आमच्या सासऱ्यांची पण मला आज आठवण झाली. जरासं मी बाहेर आले की ते म्हणायचे, मीरा चप्पल घाल, चप्पल घाल, चप्पल घाल, आधी चप्पल घाल बरं. माझ्या चप्पलीकडे सगळ्यांचं लक्ष. आणि आता ह्यांचं पण असंच असतं. जरा आपण घराच्या बाहेर गेलो, अरे चप्पल घाल, चप्पल घाल. आयुष्यात बिना चपलीचा पाय मी कुठेच ठेवला नाही. घरात पण चप्पल वेगळी असते, बाहेर आले की चप्पल वेगळी असते. पायांना कसलं रूपनंच माहीत नाही आहे. पण आता थोडीशी सवय लावावी. कारण का मी इकडे तिकडे गेली ना, मला असं वाटतं की जाऊन दे, इथे काय चप्पल सोडावा परत घालावा. बिना चपलीचीच चालते अशी. मग नाही सवय झाली तरी पण. 3:30 वाजलेले आहेत. आता थोड्याच वेळाने आता आपल्याला आंघोळ करायचं. पाणी पण ठेवले मी. आंघोळ करून आपल्याला बसायचं पूजेला. आणि ह्या दोन्ही काय देऊन टाकायच्या कोणाला तरी. बापरे 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 बापरे. स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. काही पाहण्यासारखं तुम्हाला दाखवण्यासारखं काय. हे पहा, ही गाई गोमित्र देते. आणि असं ज्यावेळेस आपल्याला गरज असते ना, लाताच मारते, उड्याच मारते टाणाटण. माझी बहीण म्हणते तिच्या अंगावर पाणी टाकायचं मग गोमित्र देते. काय नाही, आता बघा किती वेळ एक मोठा डब्बा भरला असला, झाली बंद. नुसतं जवळ जाईपर्यंत काही उपयोग नाही ह्या गावरान गाईचा. वेळेला गोमित्र देत नाही, काय नाही काय नाही. आता आपल्याला बघा तिथे कडबा लावायचा आहे. जागा केली त्यांनी. एक खोरडा काढून टाकला, एक ठेवला आहे. तिथे कडबा लावण्यासाठी जागा करायची आपल्याला. कसं आहे ना, आता सगळं आमच्या इकडची राहणं बघा. आता आमच्याकडे सगळं रिकामच सगळं रिकामं. पहा, शेळ्या बिळ्या घेऊन आल्यात चारायला. पहा आमची सगळी राहणं रिकामी. उन्हाचा 3:30 वाजले तरी ऊन लागतंय. तुमची शूटिंग नाही निघाली मॅडम. आणि काढायचीच म्हटलं तर मला काय तुम्ही अडवणार आहे?
काढणारच आहे मी. तो माझा हक्क आहे शूटिंग काढण्याचा. धार 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 टायगर, पळ लवकर, पळ लवकर. तो पण दाखवण्यासाठी नुसता बघतो. या ना. हा तो जरा जास्त डेंजरच आहे टायगर. एवढ्या लवकर शेळ्या सोडल्या? 3:30. अहो अजून भरपूर ऊन चालूच आहे. काय शेळ्या थोड्या 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 सगळीकडे चारायच्या. आम्ही ह्यांना सोडलं तर ह्या नुसत्या उड्याच मारतात. एवढं खायला अख्ख्या सगळीकडची माणसं आहेत, सगळी राहणारी कमी झाली आणि ह्यांना सोडलं नाही. ह्यांना माहितीच नाही, हे नुसते उड्याच मारतात. बाबा बाबा ह्यांना सोडलं ह्यांच्या मागे आम्हाला उड्या मारत पळावं लागतं. इकडं मग काय ना खाली. कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. आपल्याला त्रास झाला तरी चालेल, पण दुसऱ्यांना आपल्यापासून कोणाला त्रास झाला नाही पाहिजे, अशी माझी तर भावना आहे बाबा. काय हो बाई, मीच आहे, कोण नाहीये. नाही नाही अजून नाही आले कोणी. अजून काय सुट्ट्याचा पत्त्या नाही. परीक्षेचे दिवस येतील ना, सुट्ट्या लागल्यावर सोनल येईल. त्या बाकीच्यांचं नाही काय सांगता येत. चला तर मित्रांनो, मी मिरताई तुमची रजा घेते. येत असून ते पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.